ज्यांच्या प्रचार दौऱ्याला सुरुवात झाली ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मित्र, आपल्या ह्या निवडणुकीच्या मतदानाला अवघे 5-6 दिवस उरले. 13 तारखेला ह्या निवडणुकीचं मतदान आहे. गेल्या 3-4 महिन्यापासून शिरूर लोकसभा मतदारसंघ तसा चर्चेत होता. या ना त्या कारणानं लोकसभेमध्ये चर्चेत असलेला मतदारसंघ आणि ह्या मतदारसंघामध्ये 2 प्रश्न प्रामुख्याने समोरचे येतात. ज्याला 5 वर्षापूर्वी निवडून दिलं, लोकांनी डोक्यावर घेतलं, तो निवडून गेलेला खासदार जो दिल्लीला गेला तो पुन्हा मतदारसंघामध्ये कुणालाही दिसला नाही. आणि मी माझा पराभव झाला त्या दिवसापासून अगदी डॉक्टर अमोल कोल्हे यांचं फोन करून अभिनंदन केलं आणि दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलोय. ते कुठल्या अपेक्षेसाठी नाही, महत्वाकांक्षेसाठी नाही, पुन्हा खासदार व्हायचं हे मनामध्ये फारसं काही हे नसताना सुद्धा फक्त आणि फक्त लोकांच्या सेवा करण्यासाठी मी पुन्हा कार्यरत झालो. पराभूत होऊन सुद्धा मला मतं पडली 5,78,000 आणि विचार केला की 5,78,000 लोकांना कुठं वाऱ्यावर सोडण्यापेक्षा मी त्या लोकांनी मला गेले 20 वर्ष सांभाळलं, 20 वर्ष आशीर्वाद दिलं, मोठं केलं, त्या लोकांना असं तडकाफडकी सोडून मी जाऊ शकत नाही. काही झालं तर मी लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध राहील. आणि त्या दिवसापासून ठरवलं, सगळा प्रपंच असेल, धंदा पाणी असेल, सगळ्यावर पाणी सोडलं आणि पायाला भिंगरी लावून संपूर्ण मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाडी वस्तीमध्ये जाऊन गेलो. कोरोना काळामध्ये वयाचे हे न पाहता, तब्येतीचं इकडं न पाहता, अगदी कात्रच्या घाटापासून नाणे घाटापर्यंत जिथं जिथं लोकांना गरज पडली तिथं तिथं लोकांच्या मदतीसाठी धावून गेलो. कुणाला हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून देणं, कुणाला औषधं उपलब्ध करून देणं. आणि हा इतका मोठा मतदारसंघ, इथं हातावर पोट करणारे बरेचसे कामगार मंडळी ज्यांचं एका दिवसाचं उत्पन्न त्या दिवसासाठी पोटापाण्यासाठी खर्च करतात, अशा लोकांचा पोटापाण्याचा प्रश्न होता. मी माझ्या माध्यमातून कोरोना काळामध्ये जवळजवळ 20-25 ट्रक धान्य त्याच्या कोरोना काळामध्ये किट बनवल्या आणि घरोघरी पोहोचवल्या. हे माझ्या दृष्टीने मला काय पुढे राजकारणात मोठं व्हायचं म्हणून नव्हे, तर ज्या जनतेने मला 25 वर्ष 30 वर्ष सांभाळलं त्यांच्यासाठी मला काहीतरी करता येईल. अगदी आदिवासी भागामध्ये प्रचार करू शकत नाही, ग्रामीण भागामध्ये तर बऱ्याचशा ठिकाणी त्यांना वेशीवर अडवलं आणि त्यांना विचारलं की तुमचं आम्ही सत्कार वेशीवरच करतो, मला फक्त सांगा की आमच्या गावासाठी 5 वर्षासाठी तुम्ही काय केलं. जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर ह्या 4 तालुक्यामध्ये जवळजवळ 12 गावांमध्ये त्यांना अडवलं, परत त्यांना पाठवलं. कारण त्या गावाने दाखवलं की 20 निवेदनं तुमच्याकडे दिली, तुम्हाला फोन केले, तुम्ही भेटले नाही, तुम्ही आमच्याकडे आले नाही, तुम्ही आम्हाला फोन केला नाही, आमचा फोन घेतला नाही. जेव्हा जेव्हा आम्ही फोन केला ग्रामस्थांनी तेव्हा तुमचाच पीए तुमच्या आवाजात बोलतो आणि आम्हाला काहीतरी चुकीची उत्तरं देतो, म्हणून तुम्ही आमच्या गावामध्ये प्रचाराला येऊ नका. अशी परिस्थिती असल्यानंतर कुठेतरी खोटा काहीतरी प्रचार करायचा, लोकांना भावनिक साथ घालायची, त्यांना बोलायला चांगलं आहे. शेवटी नाटककार, अभिनेता आहे, काही जे अस्तित्वात नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करण्याचा हा त्यांचा धंदा असतो. कामं केल्याचा, अभिनय करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, विकास कामं तर केली नाही, परंतु विकास कामं केल्याचा अभिनय त्यांना चांगला जमतो. आणि म्हणून कुठेतरी आता भावनेचा आधार घ्यायचा, निष्ठा म्हणून सांगायचं, स्वाभिमान म्हणून सांगायचं. मला आवर्जून सांगावं वाटतं की ह्या माणसाने निष्ठा आणि अमोल कोल्हे याचा जाती मात्र काडी मात्रही संबंध नाही. कारण ज्यांनी 5 पक्ष बदलले त्यांनी निष्ठेच्या गप्पा शिकू नये. सगळ्यात मोठा महागद्दार म्हणजे अमोल कोल्हे आहे. अगोदर मनसे, नंतर शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि मध्येच भाजप बरोबर जाऊन आम्हाला घेता का अशा प्रकारचा प्रयत्न करून शेवटी ज्यावेळेला अजित पवार गट एक वेगळे झाला त्यावेळेला तिथं जाऊन त्या 40 आमदारांच्या बरोबर मिठ्या मारून आता आपण सत्तेत आलो अशा प्रकारची घोषणा करणारा हा माणूस
दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्या पक्षात गेला. अशा माणसांना निष्ठेच्या गप्पा करू नये. माझी निष्ठा माझ्या मायबाप जनतेशी आहे, माझी निष्ठा माझ्या लोकांशी आहे. आणि म्हणून काही मुद्दे नसताना निवडणुकीला जाण्यासाठी काहीतरी चुकीचं संभाषण करायचं. आता काहीतरी म्हणजे माझ्या लोकसभेच्या काळामध्ये मी जे प्रश्न विचारले ते माझ्या कंपनीच्या फायद्यासाठी मिळाले. अरे माझा कंपनीचा धंदा, मी तर 20 वर्षापूर्वीच कंपनीमधून राजीनामा देऊन रिटायर झालो. माझ्या मुलांना ती कंपनी सांभाळली, त्यांच्या कष्टाने सांभाळलेली आहेत. अशा प्रकारचे घाणेरडे प्रकार माझ्याकडनं कधी झालेले नाही, तुम्ही सगळे जनतेने पाहिले. आणि म्हणून मला आपल्याला आवर्जून सांगावं असं वाटतं की मी विकास कामं केली आहे. गेल्या 1.5 वर्षामध्ये खासदार नसताना, काही पद नसताना ह्या मतदारसंघातल्या जवळजवळ 450-500 गावांना मी निधी देऊ शकलो. 750 गावांना मी व्हिजिट केल्या. एकंदरीत जर बघितलं तर 45 ते 50 हजार कोटी रुपये जर शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी लागत असतील तर ते केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्रामध्ये येणाऱ्या सरकारचाच, त्यांच्याच विचाराचा खासदार असला तरच ते निधी मिळू शकेल. आणि उद्या केंद्रामध्ये येणारं सरकार हे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालीच असणार याबद्दल तीळ मात्र शंका नाही. कारण गेले 10 वर्ष आपण पाहिलं, या भारत देशाला खऱ्या अर्थानं कर्तृत्ववान पंतप्रधान मिळाले असेल तर नरेंद्र मोदी. भारताचा चेहरा मोहरा बदलणं आणि एक नवीन भारत निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेली 10 वर्षामध्ये कामं जर पाहिली तर 70 वर्षामध्ये अशा प्रकारचं नेतृत्व, अशा प्रकारचं केंद्र सरकार कधी यापूर्वी आलं नव्हतं. मग केंद्रात जर नरेंद्र मोदी सरकारचं येणार असेल, केंद्रामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार असतील तर माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातला खासदार सुद्धा त्यांच्याच विचाराचा असला पाहिजे. त्यांच्याच विचाराचा खासदार असेल तर या मतदारसंघामध्ये येणाऱ्या 5 वर्षामध्ये 45-50 हजार कोटी रुपयाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याला मोठ्या प्रमाणात मदत होईल. प्राधान्यानं ते प्रकल्प मंजूर होतील. अन्यथा 5 वर्षापूर्वी निवडून दिलेल्या चुकीच्या खासदारानं केंद्रामधून 1ही रुपयाचा निधी आणला नाही, सिंगल नवा रुपयाचा निधी आणला नाही. जे काही जाहिराती आणि स्टंटबाजी चालू आहे ती मी 2014 ते 2019 मध्ये मंजूर केलेल्या प्रकल्पाची जाहिरातबाजी चालू आहे. आणि म्हणून हे सगळं परिस्थिती पाहता आपल्याला विरोधी पक्षातला खासदार निवडून दिल्यानंतर मतदारसंघाचं किती मोठं नुकसान होतं हे आपण सगळ्या जनतेनं पाहिलंय. म्हणून मला आपल्याला विनंती करायची, आज त्यांच्याकडे प्रचाराचे मुद्दे काय? गेल्या 3-4 महिन्यापासून प्रचाराचा मुद्दा हेच होता की केंद्र सरकारनं शेतकऱ्यावर अन्याय केले, केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यात बंदी उठवली नाही, त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झालाय. आम्हाला सुद्धा शेतकऱ्याची तळमळ आहे, आम्ही सुद्धा शेतकरीच आहोत. मला आठवतंय 2-3 महिन्यापूर्वी मी आदरणीय अजितदादा असतील, देवेंद्रजी असतील, मुख्यमंत्री असतील, मी आणि अन्य काही खासदार निवेदन मांडलं की आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या शेती मालाला भाव मिळाला पाहिजे आणि खास करून कांद्याच्या निर्यात बंदी उठली पाहिजे. राज्य सरकारनं प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आणि केंद्रानं 3 टप्प्यामध्ये निर्यात बंदी उठवली. त्यामध्ये सुरुवातीला 10,000 टन, नंतर परत दुसरे 10,000 टन आणि आता 1,00,000 टन, असे 1,20,000 टनाची निर्यात बंदी उठवली आणि आता कायमची निर्यात बंदी उठवली. आता हा प्रचाराचा मुद्दा त्यांच्याकडे तेवढाच होता. आज भाग असेल, आंबेगावचा आदिवासी भाग असेल, खेडचा असेल, अतिवृष्टीमध्ये कोणाची घरं जळाली, घरं वाहून गेली, आगीमध्ये घरं जळाली, आदिवासी भागातला शेतकरी रस्त्यावर आला, उघड्यावर आला. अशा ठिकाणी मी घरं उभं करण्यासाठी स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून प्रपंच उभं करण्याचा प्रयत्न केला. विषय एकच होता की ह्या जनतेला कोणीतरी वाली हवाय. पण आज मी पाहतोय निवडणुकीला उभा राहिलोय हे फक्त आणि फक्त मला खासदार व्हायचं आणि खूप काही मोठं व्हायचंय, मला करिअर करायचा हा माझा विषय नाहीये. परंतु पराभव झाल्यानंतर मी जी काही कामं, माझ्या ड्रीम प्रोजेक्ट होते आयुष्यभरमध्ये, जे काही मला महत्वाची कामं करायची होती ह्या मतदारसंघासाठी, ती कामं पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. उदाहरण सांगायचं तर पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे, सेमी हायस्पीड रेल्वे या प्रकल्पासाठी जवळजवळ
2005 ते 2018 13 वर्ष संघर्ष केला. प्रत्येक रेल्वे बजेटमध्ये सरकारबरोबर संघर्ष केला आणि 13 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हा प्रकल्प मंजुरीच्या मार्गावर आला. त्या प्रकल्पाचं डीपीआर तयार झाला. दुर्दैवानं पराभव झाला. पण आज मला सुद्धा खेदानं सांगावंसं वाटतं, 5 वर्षामध्ये अंतिम मंजुरीसाठी आलेली रेल्वेची फाईल ही फक्त चर्चेत, पेपरमध्ये आणि सोशल मीडियामध्ये राहिली. आजही ती फाईल रेल्वे बोर्डाच्या चेअरमनच्या ऑफिसमध्ये आहे, त्याच टेबलवर त्याच अवस्थेमध्ये तशीच राहिलेली आहे. 5 वर्षात रेल्वेची फाईल हल्ली जाईल. इथं मात्र प्रचाराच्या जोराजोरामध्ये घोषणा होत आहेत, परंतु रेल्वेचं काम झालं नाही. तो प्रकल्प मला पुरा करायचा आहे. त्या प्रकल्पासाठी आजची किंमत आहे जवळजवळ 24,000 कोटी रुपये. आपल्या हवेली तालुक्यातून मोठ्या प्रमाणात त्या रेल्वेचा रूट जातोय. 24,000 कोटी रुपये त्या प्रकल्पाला लागत आहेत. दुसरी या मतदारसंघातली सगळ्यात महत्वाची समस्या म्हणजे वाहतुकीचा खोळंबा आणि ट्रॅफिक. शिरूर लोकसभा मतदारसंघ असा एकमेव लोकसभा मतदारसंघ आहे जिथं ट्रॅफिकची समस्या सगळ्यात जास्त आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त ट्रॅफिकची समस्या कुठं असेल तर आपल्या हडपसरमध्ये सोलापूर रोड, नगर रोड, पुणे नाशिक रोड आणि तळेगाव चाकण शिक्रापूर रोड. चाकणच्या ट्रॅफिकच्या प्रश्नावर गेल्या वर्षी माझ्या विरोधात निवडून आलेल्या उमेदवारांनी चाकणच्या ट्रॅफिकच्या प्रश्नावर काही केलं नाही. आजही चाकणची ट्रॅफिक आहे तशीच आहे. वाघोलीची ट्रॅफिक आहे तशीच आहे. आपल्या उरुळी कांचनच्या इथं असलेला ट्रॅफिकचा खोळंबा आहे तोच आहे. आणि हे सगळं करण्यासाठी मला कमीत कमी येणाऱ्या 5 वर्षामध्ये जवळजवळ 20 ते 25,000 कोटी रुपयाची गरज आहे. या राज्य सरकारनं आम्हाला ताकद दिली विकास कामाच्या माध्यमातून आणि ती ताकद देत असताना आज आपण पाहतोय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आम्हाला इतका भरीव निधी मिळाला की आम्ही गावोगावी विकास कामाच्या माध्यमातून जाऊ शकतो. आज लोक आवर्जून कुठल्याही गावाचा आदरणीय अजितदादांचं आदरानं नाव घेतात की शब्दाचा पक्का माणूस कुठल्याही परिस्थितीत दिलेला शब्द पूर्ण करेल. विकास कामं हा त्यांचा एकमेव ध्यास. त्यामुळं कुठल्याही गावात जा, कुठेही सांगा तर अजितदादांनी आम्हाला निधी दिलाय, अजितदादांनी आम्हाला निधी दिलाय, आमचं काम केलं अशा प्रकारचं होत आहे. तर म्हणून एका बाजूला राज्य सरकारची ताकद आमच्या पाठीमागे आहे आणि दुसऱ्या बाजूनं केंद्र सरकारची महाशक्ती आमच्या बरोबर आहे आणि त्यामुळे ह्या मतदारसंघातले विकासाचे प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही. मी आपल्याला आवर्जून सांगेल, साखर कारखानदारीमध्ये माझा 30 वर्षाचा अनुभव आहे. मी सुद्धा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा संस्थापक चेअरमन होतो. मला माहिती आहे कारखाना कसा चालवायचा, कारखान्याच्या अडचणी काय. आज आपल्या थेऊर कारखान्याच्या संदर्भामध्ये मला अनेक लोकांच्या चर्चा केल्या. सगळ्या शेतकऱ्यांच्या मध्ये एकच आवाज आहे की आमचा कारखाना चालू झाला पाहिजे, चालू झाला पाहिजे. आदरणीय दादांनी त्या संदर्भामध्ये सगळ्या संचालक मंडळांना बोलवून घेतलं आणि सांगितलं की आपण लवकरात लवकर आचारसंहिता संपल्यानंतर कारखाना चालू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. मी स्वतः त्यासाठी मध्यस्थी करेल, मी स्वतः त्यासाठी पुढाकार घेईल आणि निवडून आल्यानंतर हा कारखाना लवकरात लवकर कसा चालू होण्यासाठी प्रयत्न करून या भागाचा शेतकऱ्यांचा नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.